महाजी शिंदे पुरस्कार सोहळा साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाला का असा सवाल उपस्थित होतोय। एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। सोहळ्याबाबत मराठी साहित्य महामंडळाला माहिती नव्हती असं कळतंय। कार्यक्रमाची परवानगीही आयोजकांनी घेतली नसल्याची माहिती आहे। साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, मराठी साहित्य महामंडळाची परवानगी न घेता किंवा त्यांना न कळवता हा कार्यक्रम झाल्याचं कळतंय। प्रज्ञा, खरं तर आपण काल पाहिलं की परवा जो काय कार्यक्रम झाला त्याचे किती राजकीय पडसाद काल उमटले होते। मात्र आता असं कळतंय की आयोजकांनी जे साहित्य महामंडळ आहे जे आता सध्या मुंबईकडे आहे आणि त्यामुळे उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे ह्या सगळ्या पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की हा जो कार्यक्रम झाला त्याची माहिती किंवा परवानगी साहित्य महामंडळाकडून घेतलेली नव्हती। मात्र असं आहे की 3 दिवस जे साहित्य संमेलन पुढच्या आठवड्यात होणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते साहित्य संमेलन साहित्य महामंडळ आणि जी कोणती आयोजक संस्था असते, इथे आता सरहद पुणे आहे, त्या दोघां मिळून होत असते। पण साहित्य महामंडळाचं असं म्हणणं आहे की हा आधी झालेला कार्यक्रम जर साहित्य संमेलनाचा भाग म्हणून घेतला असेल तर मात्र आधी महामंडळाला त्याची कल्पना द्यायला हवी होती। तसं नसेल, एक वेगळाच कार्यक्रम म्हणून जर तो घेतला असेल तर त्यांना सांगायची गरज नाही। मात्र काल जेव्हा आपल्याच चॅनलवर आपण संजय नहार यांची प्रतिक्रिया दाखवली होती तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की साहित्य संमेलनाच्या आधी पूर्व कार्यक्रम असतात आणि त्याचाच हा भाग आहे। त्यामुळे आता हे असं दिसतं आहे की पूर्व कार्यक्रम म्हणून जेव्हा घेतला तेव्हा साहित्य महामंडळाला याच्याबद्दल माहिती दिली नव्हती। प्रज्ञा। भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे साहित्य महामंडळाला या कार्यक्रमाची परवानगी दिली गेलेली कार्यक्रमाची माहिती दिली गेलेली नव्हती, परवानगी घेतली गेलेली नव्हती। साहित्य संमेलनाच्या आधी जे काही पूर्व कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांचा भाग म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। आणि संजय नाहर सरहद पुणेचे आपल्या सोबत आहेत। संजयजी, जी माहिती मिळते त्यानुसार साहित्य महामंडळाला या पूर्व कार्यक्रमाची माहिती देण्यात आलेली नव्हती। साहित्य महामंडळाला त्यांची घटना काय आहे त्याबद्दल त्यांचेच पदाधिकारी सांगू शकतील। साहित्य संमेलनाच्या निमित्तानं साहित्याचे जे उपक्रम करायचे असतात किंवा जी वातावरण उपक्रम करायचे असतात त्याचाच भाग म्हणून परवाचा कार्यक्रम आहे। जी, पण असं आहे की साहित्य संमेलनाच्या आधीचे जेही कार्यक्रम असतात किंवा त्यांची जी रूपरेषा असते याची कल्पना साहित्य महामंडळाला देणं आवश्यक असतं, पण ती तशा पद्धतीने दिली गेलेली नव्हती। ज्या कार्यक्रमाचे आता राजकीय पडसाद सुद्धा राज्यामध्ये उमटताना दिसतात। नाही बघा, दिल्ली ही तुम्ही मूळचा लक्षात घ्या, दिल्ली हे राजकीय व्यासपीठ आहे आणि जो परवाचा कार्यक्रम झाला तर महाजी शिंदे कवी होते, लेखक होते, त्यांनी पदांची अभंगांची निर्मिती केलेली। ग्वाल्हेरचं जे संगीत घराणं आहे ते सुरू करण्यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा महाजी शिंदेची। त्यामुळे उलट या निमित्तानं दिल्लीमध्ये होणाऱ्या संमेलनाचं दिल्लीच्याही तत्पर असा तो महाराष्ट्रामध्ये हे सांगणाऱ्या महाजी शिंदे यांचं स्मरण करून आणि त्यासाठी तो पुरस्कार कुणाला दिला तर ज्यांनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये आता बंदूक केलं, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा पंजाबमध्ये महाराष्ट्र सदन केलं, अभिजात भाषेच्या साठीची जी भूमिका घेतली, राजकीय आमचं काहीच नाही आणि त्याच्यावर जी टीका होती किंवा बोललं जातं तो टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे। मात्र आम्ही छोटीशी चूक केलेली नाही असं मला वाटतं, तुम्ही दाखवून दिली आम्ही तुम्ही। जी, संजय नहारजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।